प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला PA भाग 2च्या तिसऱ्या सेमच्या विद्यार्थिनींचे वर्गामध्ये स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण समतोल आहार म्हणजे काय त्याच्या परिभाषा अभ्यासल्या. आता समतोल आहारातील पोषक घटकांचा अभ्यास करताना सगळ्यात पहिले लागणाऱ्या कॅलरीचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. आता ही कॅलरी ज्या पोषक घटकाच्या माध्यमातून द्यायची आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं अस्तित्व आहे, असे सगळे पोषक घटक अभ्यासणार आहोत. ज्यामुळे आपल्या शरीराचं अस्तित्व आहे तो पोषक घटक म्हणजे प्रथिन आहे म्हणून तुम्ही आम्ही आहे. प्रथिन नसतं तर आपलं शरीरच निर्माण झालं नसतं. त्याच्यामुळे कॅलरीच्या खालोखाल आपल्याला आहाराचं आयोजन करताना प्रथिनं त्याला कसे देता येईल किंवा प्रथिनं किती द्यायचे आहे याचा आपली सुरुवातीला विचार करावा लागेल. प्रथिनं हे पोषक तत्व पेशीच्या निर्मितीचं कार्य करतं. शरीर निर्मिती केल्यावरच थांबत नाही, तर शरीराचं ज्या उष्णता शरीराला जी निर्माण होते किंवा जी कॅलरी मिळते त्या कॅलरी मिळताना शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाखोनी पेशींचं ज्वलन होतं. त्या पेशींच्या ऐवजी नवीन पेशी निर्माण करण्याचं कार्य कोण करतं? प्रथिनं करतं. जर यांनी प्रथिनांनी नवीन पेशी निर्माण केल्या झाल्या नसत्या तर आपल्या शरीराचं अस्तित्व राहिलं नसतं. शरीर पूर्णपणे कॅलरीसाठी जळून गेलं असतं, परंतु तसं नाही आहे. निसर्गाने ज्या प्रमाणामध्ये त्याचं ज्वलन होतं त्या प्रमाणामध्ये निर्मिती करणारा घटकही जगामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचा जर आहारात समावेश केला तर पेशींची जी झीज होते किंवा ज्या पेशी जळतात त्या जागी नवीन पेशी निर्माण करण्याचं कार्य हे प्रथिनं करत असतात. म्हणून शरीर निर्माणक अन्नपदार्थ म्हणून प्रथिनांची ओळख आहे. वाढत्या वयाच्या मुलांना प्रथिनं जास्त लागतात कारण त्याची शारीरिक वाढ अजून पूर्ण व्हायची असते. जोपर्यंत त्याची शारीरिक वाढ होत नाही तोपर्यंत प्रथिनं त्याला जास्त लागतात. ज्या ठिकाणी त्याची शारीरिक वाढ संपते, शारीरिक वाढ कुठे संपते? किशोरावस्थेची लक्षणं दिसायला लागली मुलामुलींमध्ये की त्याची शारीरिक वाढही थांबून जाते. मग त्याची उंची विशेष वाढत नाही किंवा वजनामध्ये विशेष फरक पडत नाही, त्याला शारीरिक वाढ म्हणतात. तर याचा अर्थ असा की किशोरावस्थेपर्यंत मुलांना प्रथिनांची जास्त आवश्यकता असते. किशोरावस्थेपासून ही आवश्यकता स्थिरावते आहे ना. तसेच गर्भवती स्त्री आणि दुग्धसंजन काळातील मातांना अधिक प्रथिनांची आवश्यकता असते, कारण गर्भावस्थेमध्ये गर्भाची वाढ आईच्या आहारातून होते आणि दुग्धसंजन काळामध्ये आईच्या दुधावर त्या बालकाच्या शरीराचं पालनपोषण होतं. त्याच्यामुळे लहान जन्मापासून किशोरावस्थेपर्यंत आणि स्त्रियांमध्ये गर्भावस्था आणि धात्री अवस्था अशा अवस्थांमध्ये प्रथिनांची जास्त आवश्यकता असते. परंतु एका प्रौढ स्त्री पुरुषाला त्याचं जेवढं वजन असेल त्याला 1 ग्रॅम, 55 किलो वजनाला 55 ग्रॅम, 50 किलो असेल तर 50 ग्रॅम, 40 किलो असेल तर 40 ग्रॅम, 30 किलो असेल तर 30 ग्रॅम, 70 किलो असेल तर 70 ग्रॅम, जितकं वजन असेल मग स्त्री असो पुरुष असो कोणी असो, प्रति किलो वजनाला शारीरिक वाढ म्हणजे किशोरावस्थेनंतर माणूस मरेपर्यंत त्याला जी प्रथिनांची आवश्यकता असते ती प्रति किलो वजनाला 1 ग्रॅम प्रमाणे असते. मग जितकं व्यक्तीचं वजन असेल तेवढे ग्रॅम त्याला प्रथिन आपल्याला वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून पुरवले तर त्याच्या शरीरामध्ये उष्णता निर्मितीचं कार्य व्यवस्थित होईल आणि उष्णता निर्माण करताना ज्या पेशींचं ज्वलन होतं त्या नवीन पेशी निर्माण त्या ठिकाणी शरीरामध्ये व्यवस्थितरित्या तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे प्रति किलो वजनाला 1 ग्रॅम याप्रमाणे किशोरावस्थेनंतर व्यक्ती मरेपर्यंत त्याला प्रथिनांची आवश्यकता असते. सुरुवातीला 3 वर्ष बालकांना 1 किलो वजनाला 3.5 ग्रॅम इतकं प्रथिनं लागतं, कारण त्याची शारीरिक वाढ व्हायची असते. जसजसं त्याचा शारीरिक विकास होत जातो तसतशी ही आवश्यकता हळूहळू कमी होत जाते. मग ती 3.5 वरनं 3 वर येते, 3 वरनं 2.5 वर, 2.5 वरनं 2 वर, 2 वरनं 1.5 वर आणि 1.5 वरनं मग 1 वर म्हणजे किशोरावस्थेनंतर मात्र ती 1 ग्रॅम इतकी होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला आहार आयोजन करताना प्रथिनांचं प्रमाण ठरवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा पोषक घटक आहे स्निग्ध, जो आपल्या शरीराला उष्णता देतो आहे ना. उष्णता नाही मिळाली तर शरीराचं ऐच्छिक कार्य होणार नाही, अनैच्छिक कार्य होणार नाही आणि व्यक्ती मरून जाईल. आणि त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदक हे फक्त उष्णता देणारे घटक आहे. त्याच्यामुळे आपल्याला कॅलरी निर्माण करण्यासाठी कॅलरीसाठी किंवा शरीराला उष्णता निर्माण करणारा पोषक घटक म्हणून आहारामध्ये स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदकाचा योग्य प्रमाणे आपल्याला समावेश करायचा आहे. उष्णता देणारा पोषक घटक म्हणून स्निग्धाकडे पाहिलं जातं, कारण स्निग्ध पदार्थ 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थ किती कॅलरी देतो? 9 कॅलरी देतो. पण प्रथिन आणि कर्बोदक 1 ग्रॅम प्रथिन आणि 1 ग्रॅम कर्बोदक किती देतं? फक्त 4 कॅलरी देतं. आणि त्याच्यामुळे कमी आहारामध्ये जास्त स्निग्ध जेव्हा द्यायचं काम पडलं तेव्हा आहारामध्ये स्निग्ध पदार्थाचा जर वापर केला तर कॅलरी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला देता येतात. साधारण एक प्रौढ व्यक्तीस संपूर्ण कॅलरी त्याला जितक्या कॅलरी आपण वर ठरवल्या आहे ना 2000, 3000, 2300, 2200 जे आपण
वर पाहिलं तर त्या कॅलरीनुसार त्या व्यक्तीला 15 ते 20% कॅलरी कशापासून मिळायला पाहिजे, स्निग्ध पदार्थापासून. की जसं आता एखाद्या व्यक्तीला 2000 लागत असेल नाही का, किंवा आपण कसं पाहिलं की जास्त मेहनत करणाऱ्या स्त्रीला 3000 कॅलरी लागतात, तर 3000पैकी 20% म्हणजे 3 दुने 6 आहे ना, म्हणजे जवळपास 600 कॅलरी ही कशापासून मिळायला पाहिजे, जवळपास 600 कॅलरी या स्निग्ध पदार्थापासून मिळायला पाहिजे. उरलेल्या मग कर्बोदक आणि प्रथिनांपासून मिळणं आवश्यक आहे. म्हणून 15 ते 20% दिलेलं या ठिकाणी प्रमाण. रोड व्यक्ती असेल तर 20%, पण मध्यम आकाराची व्यक्ती असेल किंवा मध्यम वजनाची व्यक्ती असेल तर 15% कॅलरी स्निग्ध पदार्थापासून दिल्या तरीही चालेल. वाढीच्या वयामध्ये मुलांसाठी हे प्रमाण मात्र 20 ते 30% आहे ना. हे कोणासाठी आहे, किशोरावस्थेनंतर 15 ते 20%, एकूण कॅलरीच्या 15 ते 20% कॅलरी स्निग्ध पदार्थापासून मिळायला पाहिजे. परंतु वाढीच्या वयापर्यंत मात्र 20 ते 30% कॅलरी ही स्निग्ध पदार्थापासून मिळायला पाहिजे. या स्निग्ध पदार्थामध्ये आपल्याला प्राणीज आणि वनस्पती दोन्ही पदार्थांचा समावेश करता येतो, कारण यापासून मिळणारे स्निग्ध ही कशी असतात, वेगवेगळी असतात. प्राणीज पदार्थामध्ये स्निग्ध आम्लाचं प्रमाण जास्त आहे वनस्पतीपेक्षा, आणि त्याच्यामुळे याचा आपण सविस्तर अभ्यास मागच्या युनिटमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर मी विशेष चर्चा न करता आपण पुढे जाऊया. जास्त स्निग्धाची आवश्यकता असेल तर प्राणीज पदार्थाचा समावेश करावा आणि कमी आवश्यक असेल तर वनस्पतीचा करावा. वाढीच्या पिरियडपर्यंत 20 ते 30% एकूण कॅलरीच्या, आणि किशोरावस्थेनंतर किशोरावस्थेनंतर 15 ते 20% कॅलरीची आवश्यकता ही कशापासून पुरवली पाहिजे, स्निग्ध पदार्थापासून पुरवली पाहिजे. 1 ग्रॅमपासून 9 कॅलरी मिळतात. 100 ग्रॅम स्निग्धापासून तुम्हाला 900 कॅलरी मिळतात. या पद्धतीने तुम्हाला गणित करून त्या व्यक्तीच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे ठरवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा उष्णता देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे कॅलरी. जे आपण पोटभर खातो, स्निग्ध पदार्थ जरी जास्त कॅलरी देत असेल तरी आपण पोटभर तूप किंवा तेल खाऊ पिऊ शकत नाही, परंतु कर्बोदकयुक्त पदार्थ म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर डाळी, कडधान्य, भाज्यांचे काही वेगळे प्रकार आहेत ते आपण पोटभर खाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तिसरा आहाराला महत्त्वपूर्ण असा घटक आहे तो म्हणजे कर्बोदक, ज्याचा आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त समावेश आहे. त्याच्यामुळे त्याची दैनिक आवश्यकता आपण अभ्यासली नव्हती. जेवढं प्रथिनं देतं तेवढं प्रथिनं प्लस स्निग्ध पदार्थ या दोघांपासून जेवढ्या कॅलरी मिळतात, एकूण कॅलरीमधनं या कॅलरी मायनस केल्या की उरलेल्या कॅलरी कुठून घ्यायच्या आपल्याला, कर्बोदकापासून. आणि त्याच्यामुळे या दोन्हींना मायनस करून उरलेलं जे पोषक घटक आहे किंवा उरलेली जी कॅलरी आहे ती आपल्याला स्निग्ध कर्बोदकापासून घ्यायची आहे. त्याच्यामुळे कर्बोदकाची दैनिक आवश्यकता कधीही कुठेही तुम्हाला वाचायला मिळणार नाही. व्यक्तीला त्याच्या आहाराचे एकूण 60 ते 70% कॅलरी कर्बोदकापासून मिळते, कारण प्रत्येक व्यक्ती मांसाहारी व्यक्ती असला तरी तो रोज मांस खात नाही, वरण भात भाजी पोळीच जेवतो. आणि त्याच्यामुळे आपल्या आहारातील एकूण कॅलरीपैकी जवळपास 60 ते 70 कॅलरी आपल्याला कुठून मिळतात, या कर्बोदकापासून मिळतात. त्याच्यामुळे त्याची दैनिक आवश्यकता किती आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. कर्बोदकामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे गट आहे. साधे कर्बोदक आहे ना, एक शर्करी आहे, द्विशर्करी आणि बहुशर्करी, आपण वेगवेगळ्या प्रकारचे कर्बोदक अभ्यासले, तर त्याच्या गटानुसार त्यापासून मिळणारे पोषक घटक हे वेगवेगळे आपल्याला मिळू शकतात. त्याच्यामुळे साधे कर्बोदकामध्ये ज्याचे शोषण त्वरित होते, त्याच्यावर पचनाची आवश्यकता नाही, डायरेक्ट ते पोटामध्ये गेल्यानंतर उष्णता आणि शक्ती मिळते. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज हे 3चा आपण अभ्यास केला. या 3 युक्त किंवा या 3 शर्करा असलेले पदार्थ जर आहारात घेतले तर त्याच्यावर पोषण शोषणाची आवश्यकता नाही, ते डायरेक्ट आपल्याला उष्णता शक्ती प्रदान करतात. पण जर तुम्ही द्विशर्करी खाल्लं, द्विशर्करीयुक्त जे पदार्थ आहे ना, सुक्रोज, फ्रुक्टोज आणि माल्टोज आहे ना, याचा जर तुम्ही आहारात वापर केला तर मात्र त्याचं रूपांतर आधी एक शर्करेमध्ये होतं, त्याचं पचन होतं, नंतर त्यापासून एक शर्करे तयारून तुम्हाला उष्णता आणि शक्ती मिळते, म्हणजे तुम्हाला कॅलरी मिळते. आणि बहुशर्करीय म्हणजे पिष्टमय पदार्थ, त्याच्यानंतर डेक्स्ट्रीन, पॅक्टिन आहे ना, ग्लायकोजन, हे जर तुम्ही आहारात घेतले तर त्याच्यावर त्याचं पचन शोषण होतं, त्याचं द्विशर्करीत रूपांतर होतं, नंतर त्याचं एक शर्करीत रूपांतर होऊन तुम्हाला उष्णता आणि शक्ती मिळते. आणि त्याच्यामुळे तुम्ही कर्बोदक कोणत्या स्वरूपाचे खाता त्याच्यावर त्यापासून मिळणारी उष्णता आणि शक्ती असं अवलंबून असते. बहुशर्करेमध्ये सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज असे 2 घटक पाहिले की ज्यापासून आपल्याला उष्णता शक्ती मिळत नाही, परंतु त्या पदार्थामुळे आपल्या आतड्यांची स्वच्छता होते. आणि म्हणून आतड्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती शरीरामध्ये सुरळीतपणे चालण्यासाठी आपल्याला या सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज जरी कुठल्या प्रकारची उष्णता आणि शक्ती देत नसले तरी हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज देणारे जे
जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचा आपल्या शरीराला पुरवठा करावा लागतो. म्हणून पिष्टमय पदार्थाबरोबर सेल्युलोज मिळणे किंवा रेसाळ युक्त खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची स्वच्छता होऊ शकते. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे जीवनसत्व आणि त्यानंतर आपण खनिज पदार्थाचा विचार करूया. जीवनसत्वसुद्धा आपण दैनिक आवश्यकता पाहिली आहे. प्रत्येक व्यक्तीची दैनिक आवश्यकता वेगळी आहे. त्यातले काही आवश्यक आहे आणि काही आपण इतर पदार्थ खाल्ले तर आपोआप मिळू शकतात. आणि ही जीवनसत्वे शरीर संरक्षक म्हणून ओळखली जातात. शरीराचं संरक्षण करण्यासाठी स्निग्धद्रव्ये आणि जलद्रव्ये दोन्ही जीवनसत्वांचा आहारामध्ये समावेश करावा. त्या स्निग्धद्रव्यांमध्ये डचा आपण आहाराद्वारे द्यायचा आहे. जर योग्य प्रमाणात घेतलं किंवा आहारात सगळे पोषक घटक खाद्यपदार्थांचा समावेश असेल तर ई आणि केचा आपोआप पुरवठा हे सुद्धा आपण अभ्यासलं. जलद्रव्यापैकी B1, B2 आणि B3 या तीनचा आपल्याला रोज पुरवठा करायचा आहे आणि जीवनसत्व कचा पुरवठा करायचा आहे. चे 12 प्रकार आहेत तर 12पैकी 3 जर आपण आहारात समाविष्ट केले जीवनसत्व क युक्त पदार्थ असेल तर हे 12चे उरलेले जे काय म्हणतात 9 प्रकारचे संयुक्त आहे ते आपल्याला आपोआप मिळू शकतात. परंतु तरीही दैनिक आवश्यकतेनुसार या ठिकाणी काही पोषक घटकांची जे आवश्यक आहे ज्या आपल्याला रोज मिळायला पाहिजे त्यांची या ठिकाणी दैनिक आवश्यकता दिली आहे. रोज स्त्री पुरुषाला जीवनसत्व किती पाहिजे 300 इंटरनॅशनल युनिट. स्त्री जर गर्भवती असेल तर तिला 4600 म्हणजे जवळपास 1600 IU जास्त लागत असतात. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे काय म्हणतात बाल्यावस्थेमध्ये 1000 ते 1600 IU. त्याच्यानंतर जीवनसत्व D हे 100 IU. मुलांना आणि गर्भवती स्त्रियांना आणि दूध पाजणाऱ्या आईला मात्र 400 ते 800 IU जीवनसत्व D हे पुरेसं होतं. आणि क जीवनसत्व मात्र पुरुषांना 50 मिलीग्रॅम आणि मुलांना आणि मुलींना मात्र 30 ते 50 मिलीग्रॅम हे पुरेसं ठरतं. तर हे जे जीवनसत्व आहे तर जीवनसत्वातले हे जे प्रकार आहे ते आपल्या शरीरामध्ये स्थिर होत नाही किंवा टिकत नाही. म्हणून आपल्याला याचा रोज आहारातनं पुरवठा करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे यांचं जर आपण दैनिक आवश्यकता सगळ्यांची आपण मागे अभ्यासलेली आहे त्या दैनिक आवश्यकतेनुसार आपल्याला त्या तक्त्याचा उपयोग करून आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनसत्वाचं प्रमाण हे ठरवायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा शरीराचं संरक्षण आणि शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवणारा घटक आहे तो आहे खनिज पदार्थ. तर या खनिज पदार्थाचा वापर करताना आपण पाहिलं की काही खनिज अल्प प्रमाणात लागतात आणि काही जास्त प्रमाणात लागतात. जास्त प्रमाणात लागणाऱ्या खनिजामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा आपण अभ्यास केला आणि लोहाचा अभ्यास केला आणि कमी लागणाऱ्यामध्ये आपण आयोडीनचा अभ्यास केला. तर यांच्या आवश्यकतेनुसार लोह म्हणजे शरीर संरक्षक अन्नात खनिज पदार्थाचा समावेश होतो. यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादींचा समावेश होतो आहे ना. यामध्ये लोह आपल्या रक्तातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. रक्ताचा दर्जा ठरवणारा घटक असल्यामुळे आपण या ठिकाणी लोह आणि कॅल्शियमचा काय म्हणतात प्रायोरिटीने या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. रक्तपेशी निर्मितीसाठी लोहाची आवश्यकता असते. मधील लाल रक्तकणाची निर्मिती म्हणजे हिमोग्लोबिनची निर्मिती ही या लोहामुळे होते आणि लाल रक्तपेशींमुळे शरीराच्या प्रत्येक पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. म्हणून दैनिक आवश्यकता त्याची विशेष महत्त्वाची आहे. पुरुषांना 20 मिलीग्रॅम रोज आवश्यक आहे परंतु स्त्रियांना मात्र पुरुषांपेक्षा जास्त लागतं. कारण स्त्रियांना पिरियड प्रॉब्लेम असतो. प्रसूतीमध्ये शरीरातून रक्त बाहेर जातं आणि दुग्धासर्जनमध्ये आपल्या बालकाचं तिच्या दुधाला भरण पोषण होतं. त्याच्यामुळे पुरुषांना फक्त 20 मिलीग्रॅम पुरेसं आहे पण स्त्रियांची गरज मात्र पुरुषांपेक्षा फक्त लोहाची जास्त आहे. बाकी सगळे पोषक घटक मात्र तिला पुरुषांपेक्षा कमी लागतात. स्त्रियांना रोज 330 मिलीग्रॅम रोज लागतं. ती गर्भवती असेल तर 40 मिलीग्रॅम आणि दुग्धसर्जन काळामध्ये पुन्हा तिला 30 मिलीग्रॅम एवढी तिची दैनिक आवश्यकता होऊन जाते. आहारात आयोडीनचं प्रमाण अत्यंत महत्त्वाचं आहे. अतिशय कमी प्रमाणात म्हणजे काही मिलीग्रॅममध्येच त्याची आवश्यकता आहे पण तेवढ्याही प्रमाणामध्ये मिळालं नाही तर गलगंड नावाचा क्वायटर नावाचा आजार होतो किंवा थायरॉक्सिन हा जो अंतःस्रावी ग्रंथीचा स्राव आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊन तो स्राव कमी जास्त होऊन त्याच्या आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसून येतात. त्याच्यामुळे आहारात आयोडीनचे अत्यंत महत्त्व आहे कारण आहारात सर्व अन्न गटातील हा एक वर्ण पदार्थाचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास आहार समतोल होतो आणि त्याच्यामुळे आयोडीन कुठल्या पदार्थातून मिळण्याच्या भानगडीत न पडता सरळ जर आयोडाईज मिठाचा जर वापर केला तर मात्र आयोडीनचा योग्य प्रमाणामध्ये सहजरित्या पुरवठा होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला आहारामध्ये समतोल आहार तयार करताना किंवा
समतोल व्यक्तीचा समतोल आहार ठरवताना या सगळ्याच प्रकारच्या पोषक घटकांचा आपल्याला विचार करावा लागतो आहे ना. तर या पॉईंटमध्ये 5.1मध्ये आपण काय अभ्यासलं, समतोल आहाराचा अर्थ, त्याचं महत्त्व, त्याच्या परिभाषा आणि समतोल आहारातील पोषक घटकांमध्ये कॅलरी, त्याच्यानंतर प्रथिनं, त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ, कर्बोदक, जीवनसत्व आणि खनिज पदार्थांचा आपण अभ्यास केला. आता हे सगळे पोषक घटक आपल्याला कशातून द्यायचे आहे, आहारातून किंवा अन्नाच्या वेगवेगळ्या गटांपासून द्यायचे आहे. हे गट आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, भाज्यांचे प्रकार, पालेभाज्या, फळं, भाज्या, केशरी रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, रसाळ भाज्या, फळं आहे ना, असं खूप सविस्तर मांस, मासे, अंडी असा सविस्तर आपण आता 4 युनिटमध्ये अभ्यास केलेला आहे. 4 युनिटमधले पदार्थ समतोल आहारामध्ये कसे द्यायचे या ठिकाणी आपण त्या दृष्टिकोनातून या सगळ्या आत्तापर्यंतच्या 4 युनिटची माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी समतोल आहार तयार करताना आपल्याला उपयोगी होईल. तर त्यानुसार आपण पुढचा जो 5.2 आहे की समतोल आहारावर परिणाम करणारे घटक, म्हणजे कोणत्या बाबींचा विचार करून, कोणत्या वयासाठी, कोणत्या लिंगासाठी, कोणत्या प्रकारच्या कामासाठी, कोणत्या शरीराच्या आकारमानासाठी, कोणत्या वातावरणासाठी आपल्याला पोषक घटक द्यायचे आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्याला समतोल आहारावर परिणाम करणारे घटक असे म्हणतात. तर कोणत्या बाबींचा आपण समतोल आहार तयार करताना विचार करायचा आहे किंवा कोणत्या बाबींचा परिणाम होत आहे याबद्दलची माहिती आपण 5.2मध्ये अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, घरच्या लोकांची काळजी घ्या. पुढचा जो समतोल आहार परिणाम करणारे घटक आहे ते 5-6 प्रकार आहेत. तर ते आपण पुढच्या युनिटला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. तोपर्यंत तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास मात्र